नमस्कार मित्रांनो. आज मी सकाळी 7 वाजता कामाला गेलो. आज माझा मित्र वेळेवर आला नाही. त्याचं काहीतरी कारण असेल त्याला, ते मला माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी काय म्हणतो, दुसऱ्या मित्राच्या नादाला लागणार जर तुम्ही असाल, तर काय आहे ना, तो मित्र कसा आहे, काय आहे ते आपण ओळखायला पाहिजे. कुठला मित्र आपल्याला कुठला वर आणतोय, कुठला आपल्याला डबरात घालतोय, कुठली आपली वाट लावतोय, कुठली चांगलं करतोय, हे मित्र आपला महत्त्वाचा आहे. मित्र असा करा, एकच मित्र असं करा की बाबा आयुष्यात आपल्याला चांगलं करायला पाहिजे. आयुष्यात आपलं चांगलं करायला पाहिजे असा एकच मित्र बाळगा. पण कट्टर हा मित्र पाहिजे. पण काय आहे ना, आणि व्यसनाच्या आहारी तर अजिबात जाऊ नका तुम्ही. व्यसनाच्या आहारी तर अजिबात जाऊ नका. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला व्यसनाकडे नेणारी 10 जण असतात. व्यसनाकडे नेणारे 10 जण असतात. पण काय आहे, व्यसन करायचं का नाही, तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकताय, पण तुम्ही व्यसन करायचं का नाही ते आपल्याला कळायला पाहिजे. बाबा आपल्या घरातली काय म्हणतील, बाबा ह्यानं घेऊन गेला, त्यानं दारू पाजला, ह्यानं घेऊन गेला, त्यानं पुडी खायला लावला, हे करत नव्हता हे करायला लावला, ह्याच्यामुळे वाट लागला. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतः कळायला पाहिजे ना. आपल्याला स्वतः कळायला पाहिजे. आता त्यांनी घेऊन चालले तर म्हणजे आपण त्या संग जायचं नाही. बदला नाही म्हणून सांगायचं, मला काय जमत नाही बाबा, मी उद्या येतो, आज काय जमत नाही मला. आणि अक्षरशः अशा काय गोष्टी आहेत की बाबा आपल्या प्रगतीसाठी आपण दुसऱ्यांच्या वाईट मार्गावर जायचं नाही. कोण आपल्याला वाईट मार्गावर नेतंय, कोण चांगल्या मार्गावर नेतंय, ह्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घ्या. आज मी सुद्धा आहे, पण मी काय करतो, पण मला कोण चांगला वाटतोय त्याच्यासोबतच मी जातो. कोण वाईट वाटतं ना त्यासोबत मी कधी जात नाही. वाईट करणारे माझे भरपूर जण आहेत. वाईट करणारे माझे भरपूर जण आहेत, वाईट करणारे, पण मी तिच्यासोबत कधीही जात नाही. पण तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला पण एक संदेश म्हणून देतो की बाबा तुम्ही कुणाच्या वाईट मार्गाला लागू नका. मी सकाळी 7ला कामाला गेलो, आता 12ला सुट्टी करून आलो आहे. पण काय आहे, माझं तत्व असं आहे की बाबा तुम्ही फक्त कामात व्यस्त राहा. काम केलं तर तुमचं घर चालते. मित्र, परिवार, हे नातेवाईक, हे जे काय आहेत ना सगळे, हे तुम्हाला कोण आणून देणार नाही. तुम्ही काम केलं तर तुमचं घर चालेल. तुम्ही काम केला तर तुमचं घर चालेल. आणि आईबाबा असतील किंवा तुमचं बायको असेल, बायका पोरं असतील, सगळ्या गोष्टी असेल, तुमचा संसार असेल, तुम्ही भाड्यानं राहत असेल, की तुम्ही गाव सोडून दुसरीकडे आलाय, आपलं गाव स्वतःचं सोडून दुसऱ्या गावात तुम्ही राहायला आलाय, अशा काही गोष्टी असतील. आणि असे भरपूर लोक आहेत की बाबा आपलं गाव सोडून आपण दुसऱ्या गावात राहायला आलोय, त्या गावातून आपण चैनी करवले. हे चैनी करू नका. कारण काय आहे, आपण दुसऱ्या गावातनं इथं आलोय ना, आपण मिळवण्यासाठी आलोय. 4 पैसे मिळवा, रात दिवस कष्ट करा. आपण पैसे मिळवून राहायला पाहिजे की दुसरी लोक आपल्याला बोलता कामा नये. आणि मी प्रत्येक मित्राला आणि माझ्या मैत्रिणींना सगळ्यांनाही मी एकच सांगतो की बाबा तुम्ही कुठेतरी सुधरा. आजची दुनिया अशी आहे की बाबा काम केल्याशिवाय आपलं घर चालत नाही.